पुण्यामधल्या गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक देशविदेशातल्या नागरिकांसाठी आकर्षण असते आणि ढोल ताशांची पथकं ही या मिरवणुकीची शान असतात। मात्र यावर्षी ढोल ताशांच्या पथकांचा आवाज कमी होणार आहे। यंदाच्या गणेशोत्सवामध्ये ढोल ताशांचा आवाज कमी होणार आहे। पुण्याच्या गणेशोत्सवाची पारंपरिकतेमुळे ओळख आहे आणि ही पारंपरिकता जपण्यामध्ये पुणेकर तरुणींच्या पुढाकाराने गेल्या काही वर्षात पुण्यामध्ये ढोल ताशा आणि झांजाची जी पथकं आहेत त्या पथकांचा मोठा वाटा आहे। मात्र हा वाटा यावर्षी कमी होण्याची शक्यता आहे। पाहूयात एक एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। या ढोल ताशांच्या गजराशिवाय पुण्यातला गणेशोत्सव पूर्णच होत नाही। यावर्षी मात्र ढोल पथकांच्या उत्साहावर काहीसं विरजण पडण्याची शक्यता आहे, कारण ढोल ताशांच्या पथकातल्या सदस्यांची संख्या कमी होणार आहे। सध्या एका पथकात साधारणतः 100 सदस्य असतात। यावर्षीपासून मात्र ही संख्या 25 करावी असं पोलिसांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर ढोल वाजवताना हात आखडता घ्यावा लागणार आहे। त्याचं कारण म्हणजे ध्वनी पातळी। पारंपरिक वाद्य असलेल्या ढोल ताशांच्या आवाजानेही ध्वनी पातळीचं उल्लंघन होऊ शकतं असं पोलिसांचं म्हणणं आहे। नागरिकांकडून, डॉक्टरांकडून आणि विशेषतः सिनियर सिटीजन्सकडून या पथकांमध्ये जो टोल वाजवला जातो त्याचा आवाज खूप कर्कश असतो आणि तो असह्य असतो आणि त्यामुळे त्या बाबतीत काहीतरी उपाययोजना करावी, त्या बाबतीत ढोल ताशा मंडळानं विचार करण्याचं ठरवलेलं आहे आणि या टोलच्या ऐवजी इतर काही साधन वापरता येईल का तालासाठी, यासाठी सध्या त्यांचे काही प्रयोग चालू आहेत। ढोल पथकांमुळे मिरवणूक लांबते, मिरवणूक रेंगाळते आणि पर्यायानं मिरवणूक संपायला उशीर होतो। त्यातच दहशतवादी हल्ल्यांची टांगती तलवार आहे। त्यामुळे मिरवणूक लवकर संपायला हवी अशी कारणं पोलिसांनी ढोल पथकांवरती निर्बंध आणताना दिली आहेत। ढोल पथकांवरती बंदी येण्यापेक्षा निर्बंध मान्य करणं ढोल पथकांना योग्य वाटतंय। एका दृष्टीने ते चांगलंच आहे की अशा रूल्स आणि रेग्युलेशनमुळे ढोल पथकांनाही थोडासा आळा बसेल आणि जी संख्या ढोलांची वगैरे जे काही डिसाईड करणार आहेत त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल। ढोल पथकं ही पुण्याच्या गणेशोत्सवाचं आकर्षण। ढोल पथकांमध्ये सहभागी होण्याचा मोह मराठी स्टार्सना देखील होतो। यावर्षी मात्र पोलिसांच्या नव्या नियमांमुळे ढोल ताशांचा आवाज नेहमीच सारखा घुमणार नाही अशी चिन्ह आहेत। झी मीडिया पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।